next sale purchase stock purchase मध्ये कंपनी ॲड करताना ॲड बटन क्लिक करून त्यात एक पासवर्ड टाकून कंपनीचं नाव HMT असे कंपनी ॲड करता येतात. ॲडमध्ये जाऊन एक पासवर्ड जाऊन गोदरेज कंपनी असे कंपनी याच्यामध्ये ॲड करता येतात. अकाउंट हेडमध्ये शेतकऱ्याचं परचेस पार्टी त्याचं नाव टाकता येतं. इथे शीतल कृषी सेवा सेंटर मोबाईल नंबर परचेस असेल तर परचेस सिलेक्ट करायचा. त्याचा ॲड्रेस येवला GST नंबर जो असेल तो GST नंबर 1Z2 प्लेस येवला महाराष्ट्र स्टेट कोड 27 एंटर करून असं शीतल एजन्सी इथे येतं. अकाउंट हेडमध्ये शेतकऱ्याचंही नाव आपल्याला ॲड करायचं असेल तिथे ॲड करून योगेश भावसार शेतकऱ्याचा मोबाईल नंबर सेल असेल तर सेल त्याचा ॲड्रेस शेतकऱ्यांचा ॲड्रेस प्लेस चांदवड एंटर असं सेल आणि परचेस आपल्याला इथे करता येतं. एक्सपेन्सेस आपल्याला टाकायचे असतील तर एक्सपेन्सेसचं अकाउंट एक्सपेन्सेस हेड आपल्याला इथे टाकता येतं. याच्यामध्ये ऑल सिलेक्ट करून बाकी त्याला एक्सपेन्सेस हेड असं तयार होतं आपल्याला. इथे स्टॉक एंट्रीमध्ये गेल्यावरती इथे पुढे मागे आपल्याला जाता येतं. मागच्या बिलावर जायचं असेल इनवर्ड नंबर 1ला जाऊन इथे कंपनी सिलेक्ट करून इथे पेस्टिसाइड्स नंतर औषधाचं नाव त्याची बॅच नंबर त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे एंटर करून क्वांटिटी त्याची एक्सपायरी 5/22 असेल तर 5/22 6/22 असेल तर 6/22 23 असेल तर 23 प्रेस करून आपल्याला त्याच्यावरती MRP एंटर करून CGST 12 असेल 12 एंटर करून आर शुअर म्हटले की ते ॲड होतं याच्यामध्ये. आपल्या याच्यामध्ये नवीन बिल आला असेल कुठल्या एजन्सीचं तर त्याला एक प्रेस करून नवीन एजन्सी शीतल एजन्सी सिलेक्ट करायची. ॲप डाऊन एरोज कीज अप एरोज कीजने आपल्याला असं शीतल एजन्सी सिलेक्ट करता येतं. त्याचा बिल नंबर जो आहे इनवर्डचा शीतल 002361 जी तारीख असेल ती तारीख एकदा इथे सिलेक्ट करायची. आपल्याकडे 4 तारखेला आला असेल 4 एंटर करायचं. आपल्याकडे 4ला आला असेल तर 4चं बिल असेल तर 4 एंटर केलं की कंपनी जी असेल सिगाटा पेस्टिसाइड्स इथे XML इथे बॅच नंबर त्याची
क्वांटिटी टाकायची 10, फ्री काही नसेल तर एक्सपायरी त्याची असेल समजा 5/22, MRP त्याची इथे टाकायची, परचेस रेट, सेल रेट, GST 12, एंटर 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 एंटर, असं आहे स्टॉक. नंतर त्याच्यानंतर एंड बिल केल्यानंतर इथे इथे बॅलन्स अमाऊंटवरती जाऊन इथे काही डिस्काउंट असेल 10 रुपये, बिल GST याच्यामध्ये IGST नाही याच्यामध्ये, इथे काही गाडी भाडं असेल, काही हमाले 20, पेड इथे आपल्याला 0 पेड करायचं असेल तर हे टोटल बिल असं सेव्ह होतं याच्यामध्ये. नवीन बिल करताना परत एकदा आपण पाहू. इथे मी इथे शीतल एजन्स कृषी सेवा केंद्र घेतला, इथे त्याचा बिल नंबर टाकतोय 02163, तारीख घेतली त्याची, आजची तारीख असेल तर आजची तारीख, आपल्याला मागची घ्यायची असेल तर मागची तारीख, आजची असेल तर आजच्या याच्यामध्ये. कंपनीचं नाव इथे सिलेक्ट करायचं, पेस्टिसाईड. इथे ज्या नवीन काही असेल तर इथे उदाहरणासाठी मी इथे नवीन असेल तर आपल्याला ते नवीन इथे ॲड करता येतं. इथे टाईप करायचं डोनट, इथे त्याचे बॅच नंबर जे असेल बॅच नंबर BY0, कंटेंट नसेल तर त्याच्यामध्ये डॅश टाकून, क्वांटिटी तुमच्याकडे आली 10, एक्सपायरी त्याची असेल 8/23, MRP त्याची असेल 100 रुपये, परचेस रेट असेल तुम्हाला 70 रुपये, सेल रेट तुम्हाला त्याचा सेल रेट असेल 80 रुपये, GST त्याच्यावरती 12 असेल 12, एंटर एंटर करत चालायचं, एंटर एंटर इथे एंटर 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 इथे स्कीम नाही याच्यामध्ये एंटर एंटर. आर म्हटलं की ते आपल्याला एंड करता येतं. बिल इथे क्लोज करताना याच्यावरती बिल अमाऊंटवरती क्लिक करायची, एंटर 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 एंटर, इथे इथे 0 पेड केलं की ऑटोमॅटिकली तेवढं GST त्याच्यावर ॲड होऊन जातं. आता सेल करताना, सेल बिल तयार करताना इथे आपण न्यू बिल 0 पासवर्ड त्याच्यामध्ये टाकणार. आपण इथे टाकलं होतं योगेश भावसार चांदवड, त्याचा ॲड्रेस. आता इथे आपण टाकलं तर डोनेट, आपल्याकडे 10 आहे. आता मी याच्यामध्ये एक घेतो, 80 रुपये रेट आहे त्याच्यावरती, पण मला तो 100 रुपयाने विकायचा आहे, त्याला 100 रुपये टाकणार. इथे 100 रुपये त्याच्यावरती झाले. बिल एंड प्रेस की करायचे, एंटर 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 एंटर. हे आता उधार द्यायचं असेल तर इथे नो म्हणायचं, इथे 0 केलं तर 100 रुपये भावसारीची उधारी झाली. इथे बिल प्रिंट केलं तर आपल्याला 100 × 100 100 इथे GST येत नाही याच्यामध्ये. आणि हे बिल आपण इकडे प्रिंट करतो. आपल्याला GSTचं बिल पाहिजे असेल तर तो इथे जो रेट आहे त्याचा 80 रुपये, याच्यावरती क्लिक केलं, इथे नो म्हटलं तर मग 80/12 त्याच्यावरती एक होतं, GST आपल्याला बिल त्याच्यावरती दिसतं. टोटल बिल आपल्याला हे सगळं प्रिंट करताना आपण इथून पण प्रिंट देऊ शकतो. प्रिंट म्हटलं की याला डायरेक्ट प्रिंटर दिलं तर प्रिंट करता येतं, इकडनं पण प्रिंट करता येतं. प्रिंट म्हटलं की डायरेक्ट प्रिंट होऊन जातं तिकडे. आणि डायरेक्ट असं इनवॉइस प्रिंट म्हटलं यस म्हटलं की ते डायरेक्ट प्रिंट होऊन जातं त्याच्यामध्ये. चलन इकडे आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर चलन पण इकडे देता येतं. चलन आपल्या इथे सेव्ह करून ठेवता येतं त्याच्यामध्ये. हे असं रिपोर्टच्या याच्यामध्ये गेल्यावरती मग आपल्याला जो भावसार आहे, भावसार योगेश भावसार याचं सेल बिल पाहिजे असेल तर मग आपण त्याचं सेल बिल आपल्याला पाहतो, 100 रुपये उधारी 100 रुपये बॅलन्स, असं आपल्याला त्याची उधारी सगळी काढता येते. GST आपण इथे काही कन्सिडर करत नाही त्याच्यामध्ये, फक्त बॅलन्स तेवढा तो घेतो आपण. असं त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र